कल्याणमधील गुरुदेव हॉटेल ते स्टेशनपर्यंतच्या गतिरोधकांची रंगरंगोटी करून 35 ते 40 लाखांचा निधी कसा वापरला, यात भ्रष्टाचार झाला असून याची आयुक्तांनी चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे। कल्याणमध्ये मनसेने आंदोलन करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चौकशी समिती नेमावी असे सांगितले। तर मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश भोईर, पदाधिकारी उल्हास भोईर तसंच माजी नगरसेविका कस्तुरी देसाई, उर्मिला तांबे यांच्यासह पदाधिकारी व मनसैनिकांनी आंदोलन छेडले। मनसेने रस्त्यावर उतरत हाती रंग काढणारे ब्रश घेऊन आंदोलन केले आहे। ज्या रस्त्यांवरील गतिरोधकांची रंगरंगोटी व दुरुस्ती करण्याची जबाबदारी विकासकावर असताना पालिका अधिकाऱ्यांना येथील गतिरोधक रंगरंगोटी करता निधी कसा मंजूर झाला, यावर पालिका आयुक्तांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी मनसेने आता केली आहे। आज पुन्हा एकदा सिद्ध झाले की महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्ट आहेत की गुरुदेव हॉटेलच्या स्टेशनचा हा जो डिवायडर आहे, ह्याला कधी मी आयुष्यात इथं डिवायडर पाहिलेलं नाही, पण ह्या डिवायडरचा रंगरंगोटी करून 16 लाखाचं बिल काढलेलं आहे। तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे बिल्डर लॉबी म्हणजे MCAचे आहे, यांना 5 वर्षासाठी ह्या रस्त्याच्या डिवायडरची देखभालीसाठी दिलेली आहे। त्यांनी वर्षातून दोन वेळा धुवायचं आणि एक वेळा रंगरंगोटी करायची, पण असं काही दिसत नाही। तरी सुद्धा त्या रस्त्याचे निविदा काढून त्यात सुद्धा लाखो रुपये केले, म्हणजे जवळजवळ 35 ते 40 लाखाचा निधी भ्रष्टाचार केलेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर आज ते गुरुदेव हॉटेल स्टेशनपर्यंत तो डिवायडर गेल्या मला वाटतं 3 वर्षामध्ये बनवला, त्याचं बिल काढलंय, पण आजतागायत या रस्त्याला कधीही दुभाजक नव्हती। तसंच त्याच्या रंगरंगोटीचं बिल काढलंय आणि इथून तर तो रस्ता पूर्ण जो आहे कमिशनर बंगल्यापर्यंत रस्ता हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला देखभाल दुरुस्तीसाठी दिला आहे आणि त्याच्यावर त्याचा ॲडव्हर्टाईज चालते। परंतु आजतागायत त्याचं कुठेही 2 वेळा त्यांनी धुवायचं आहे आणि पूर्ण कलर करायचं आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं काम केलं आहे। आणि जर तुम्ही महानगरपालिकेचं जर बघाल, आजपर्यंत शेकडो अधिकारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे अँटी करप्शनचे रेड पडल्या, ते पकडले गेले, परंतु कुठल्याही प्रकारची महापालिका सुधरताना दिसत नाही।